नमस्कार हो. नमस्कार. आता मेंढी धनगराचे लक्ष्मी या चॅनेलवरती आपलं मंडळी सरस स्वागत आहे. पण पाहुणं हे तुम्ही काय करताय सध्या हे? सध्या कैतळाचं गोंड, बर बैला शेंगातल्या शेंब्या, हां चावीला लावणारा गोंड, आपल्या मोटरसायकलच्या म्हणा, रिक्षाच्या म्हणा, चावीला गोंड बर 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 हे चालू आहे. आणि आपला परिचय सांगा, संपूर्ण नाव गाव सांगा बघू. माझं नाव धनाजी शिवाजी शेजोळ, गाव गाव कर्लाटी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. सांगली. राहायला सध्या मी आता मुंबईला. मुंबईमध्ये कुठं? मुंबईला सानपाडा, सेक्टर 5. बर. आपला संपर्क नंबर, फोन नंबर? 97-026-43-473. बर. मग मी आता हे तुम्ही गोंड किती वर्ष झाले बनवताय? त्याला 31 वर्ष झाली त्याने. बैलाच्या शेंब्या बी? शेंब्या पण कशासाठी गोंड कैताळला लावायचं कारण काय काय? एक वयवाला असते तर नादीच आपलं शिव म्हणून त्याची जरा शोभा याव दिसा म्हणून बर बर बर. शोभेसाठीच घे. आणि पहिलं तुम्ही हे कैताळाचं गोंड बनत होता हा, त्यावेळेला शायर कुठले कुठले होते? शायर त्या वक्ताला जुनं शायर म्हणत तर जयसिंग गडदे, हां पांडा बंडगर, हां गजानन बंडगर, हां परत सयापा बंडगर, तुमचा गाव आला रेवणाळचा, हां. म्हणजे मुंबईत. परत आरेवाडीचा ते पैलवान अशोक पैलवान पुजारी, हां परत सांगडला ते आता पहिला गावाला सरपंच होता, काय त्याचं नाव ते काय ते हे मारुती पुजारी आरेवाडीचा. आणि रेवणाळ गावचा गाजलेला शायर साहेब बंडगर. परत त्यांच्या पाठीमाग मग तो त्यांच्या अगोदर कोण होतं मुंबईला? त्यांच्या अगोदर तेवढा ते बेरामामा होता म्हणते, पण तेवढा का आम्हाला तेवढा जास्त काळ त्याचा परिचय नाही. मग बघितलं नाही तुम्ही? बघटलाय, हां पण ते ववी त्यानं तेवढं जास्त म्हटलेलं ते बघत नाही. त्यांची ववी म्हटले तर जुन्या पद्धती म्हटले तर सोपान अर्जुन, हां सिद्धेवाडीचा रावणकोत, त्यांची ववी ऐकली आम्ही. पण हे रावणकोतनं काय त्यानं गोंड बिंड त्या उतारी नेलं नाही तर, हां हां. पण हे ऐकून असं माहिती आहे. मग आम्ही कोणा तर मागं आपलं म्हणणार ववी. बरं, त्या शायरपैकी मग तेव्हा तुम्हाला गोंड बनवायला येत होतं का? कसं कसं? असं म्हणजे असं पहिलं गोदीत कामाला तेव्हा ते कुठं हुकाची मोठ बनव, हां हां कुठं पिशव्याला हे कर, कुठं बैलाच्या चाबूक बनव बैलाचा, हां कुठं बैलाच्या शेंगातला कंडा कर, हे असलं मी असं एक पहिलं करत होतो. मग हे करत करत एका वयवाल्यानं म्हटलं हां मला गोंड तर बनवून दे. हां. तर बनवू ये. काय नाव त्या वयवाल्याचा? ते पहिल्याचा बनवला होता पांडुरंग बंडकर रेवायचा, डोरले. डोरलेचा. आणि त्याच्या मागनं मग परत जयसिंग द्या. म्हणजे आता आता 2001 पासून तुम्ही गोंड बनवायला लागलाय? नाही, कमीत 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. मग पांडुरंग बंडगर हे शायर कधी झाला, कधी झाला? बंडगरला शायरला तरी पण नाही म्हणतो 25 वर्ष झाली असते. 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. मग पहिला स्टार्ट ह्यो पहिला स्टार्टला म्हणतात तर ह्यो रामपूरवाडीचा काय ते नाव, रावसाहेब कोळकर. बर. रावसाहेब रामपाव रामपूरवाडीचा जुन्या चालीचा रावसाहेब कोळकर. काळा सावळा काळागडला अंडा गाडी. आता गडी आहे का? ते नाही, वारला गाडी. आकाशाने. स्टार्टिंगला 30 वर्ष झाली त्या वक्ताला त्याला बनवून दिलं पहिल्या स्टार्टिंगला. मग गडी बी त्या मापाच गो, त्या गडी त्या मापाच होतं. हा, हायबाब कोळकर, रावसाहेब कोळकर, परत त्याच्या जोडातला शिवाजी हजारे वशियांचा. म्हणजे जुन्या शायरला तुम्ही गोंडक पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करून दिली, दिली. बरोबर ना? होय. मग त्या टायमाला शायर बी त्या तालाच होता, ववी दमदार म्हणणारा. धरून म्हणतो ते पहिले जुन्या ठेप्यावर म्हणतो ते. आताच काय हलगीसारखं झालं या. बर बर बर. मग तुम्ही पहिलं गोंड मोठं बनत होता? हा, जरा मोठं होतं. कशासाठी बनवत पहिले ते होता? गडी पण मोठं होतं, ते म्हणत बी होते मोठं बनवा, जरा बारकले बरोबर दिसत नाही, त्यांच्या पद्धतीने बनवत. मग जरा परत हे नवीन शायर झाला. परत रेवणाळचा विठ्ठल बंडगर, पांडुरंग बंडगर, गजानन बंडगर, हां 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 हां. परत शंकर गडदे, अनिल गडदे. परत अनिल गडदे, मग परत सचिन तामकडे पाय काढलेला याचा निमसोडचा. हां 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 हां. बरं, मी काय म्हणतोय पाहुणं, मग तुम्ही पहिलं गोंड आता तसं त्या मापाचं आहे का तुमच्याकडं? आता तेवढं मोठं नाही, आता बारीक आहे. मग त्या साईज आहे का? तसे त्या आकाराचा? आकार तीच आहे. बघू, दाखवा बघू. आकार हीच आहे, ती साईज बनलेली हीच आहे ना बघा. जे आहे, हा, जो पद्धत असं आहे, वर दाखव, वर. पद्धत आहे ती सगळे तीच आहे. यात फरक काय नाही. एवढंच की पहिलं मोठं होतं, आता बारीक साईज आहे. आणि ह्याच्यामध्ये पहिलं कसं होतं, हिस होतं बोलनचं, आता हिस दुसरं टाकलं या. हा. म्हणजे एक गोंडाना त्याला बारीक बारीक गोंड 3 होते. 3 होतच. बर 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 बर.
म्हणजे मोठं गोंड होतं. मोठं गोंड होतं. म्हणजे आता ह्या जे गोंड आहे तसलं मोरलं गोंड बंद होतं. मग आता शहर बारकच म्हणाले ते कैताळ करत नाही, रातभर वाटत नाही. मग पहिली कशी तासा तासाची बारी असायची, सवाखान म्हणतो ती बाऱ्या बक्कळ असायच्या, ठेक्यावर म्हणतो ते. ठेक्यावर म्हणतो. मग आता कसं आहे, हम्म. जरा गडबडीने म्हणते ते रातभर उशीर कट काढत नाही ती. पण ठेप्यात ववे म्हणले तर ते जुनं कैताळ गोंड चालत होतं. सोबत देतो पण आता ज्याला कैताळ पळवावं लागतंय पळवायला लागते, म्हणून त्याच्यामुळे ते तुम्ही हात करत नाही ती. मग तुमचं डोकं चाललं म्हणजे आलं ह्याला आयडिया हे करावं. हा, मग परत ते अजून एक दुसऱ्या पद्धतीने बनवतं. दुसरा काय म्हणते, हे असलं 3 नग आम्हाला, असं वर दावा असं. हा असं 3 नग म्हणते. हा. म्हणजे असला जे घेतं मोहर डबल करायचं आणि त्याला नुसतं असलं मोहर हा. हे लावायचं. म्हणजे जरा ते थोडंफार अजून बी हलकं होते. बर 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 बर. म्हणजे तुम्ही जशा वव्यात चालल जे जसं गडीत मागतेल तसं 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 माग काय काय म्हणते, नुसतं ही एकच पाहिजे हा. आणि हे असलं नाही पाहिजे, नुसतं हीच पाहिजे एकाच्या मोहर, बर बर. तसलं बनवून द्यायचं. मग तिची किंमत 15,000 रुपये. हा हा हा. आणि पहिलं 2001 मध्ये तुम्ही काय गोंड्याचं किंमत लावली होती? त्या वक्ताला 1600 देत होते, कोण 1500 देत होते. आता त्याला झाली 10-15 वर्ष. 10-15 वर्ष झाली. हा, मग आता 100, 200, 300 वाढवा. मग तुम्ही एवढं का वाढवलं? मग अहो, तेवढं माल पण आता महागाय झाले. महागाई झाल्या. मग तेव्हा 400 रुपयाला सूत होता, आता 800 रुपये डबल झाले. बघू दाखवा बघू सूत कसं आहे ते आम्हाला. सूत गोल हे आणलेलं सूत. ही काय हे आहे ना बसवत. हा. ही सूत आता पहिले कसं 400 रुपयाला मिळतो, 400, 450. हा. आता 700, 750, 800 रुपये. बर. मग ही स्वत आता ते पण परवडलं पाहिजे. मग तेव्हा ही स्वत मी वापरत नव्हतो, ह्या स्वतःच ही येणत होतो. मग आता ही स्वत देखील आता महाग आहे. बर ही बर. स्वत देखील आता 750 रुपये किलो आहे. म्हणजे जसा मग आपल्याला बी मोहर रेट दर तकडा वाढला म्हटल्यावर आपल्याला बिकडा वाढला पाहिजे की रेट. बरोबर. तिकडे म्हणजे दुकानात तुम्हाला सामान दुकानात पण घेताना माल पण आता त्यातला जर घालत होतो, त्या जराची किंमत त्या होताना गोंडी 40 रुपयाला मिळत होती. आता गोंडीची किंमत झाली 150 रुपये. आणि शेंब्याची काय किंमत आहे? शेंब्याची बी 3000. 3000. शेंब्यात त्यात काहीच फरक नाही ना. शेंब्याला जास्त कोथिंबीर, तारा घाल लागते, त्या पकड लागते, त्याला तारचं मेंढ घाल लागते, ते तोट दिलं नाही पाहिजे. मेंढा तुटला की मग ते मोठे झाला, विषय संपला ना. परत आता धागा आहे त्यात. मग एका समजा गोंड्याला 2 गोंड असतात बैलाला. एका बैला 2. मग किती घेताय? एक जोड 1500 रुपये. 2-4 घ्यायचं 4 तर बैला 2 बैलाच्या 3000. 3000 रुपये. मग एवढं त्यात काय विशेष आहे? 3000 रुपये जरा तुम्हाला वाटत नाही का महाग आहे असं? मला कसं वाटतं, त्याचं वस्तू पण तशी आहे, सामान पण तेवढं लागतंय, त्याला खर्च पण आहे. बर. आता एक दिवस याला होत नाही ना. आता ही नुसत्या खाल्ल्या पायपा घालून मोठी येणार म्हटलं तर याला 2 दिवस लागतील. बर बर बर. मग एवढं तुम्ही लहान वस्तूला 3000 जरा जास्त वाटते. जरा थोडं कमी जर केलं तर काय मग काय होईल? महागायला परवडलं पाहिजे का नाही आपल्याला? आता कसा आहे, कार्यक्रम कोणाला मिळतो न मिळतोय, कोणाला अहो कार्यक्रम काय, त्याला एक कार्यक्रम मिळाला तर त्याचे पैसे फेटून जाते, तर परत त्याच्या आयुष्यभर आता राहते, त्याला 10 वर्ष त्याला काय होत नाही. एका कार्यक्रमाचे पैसे दे मला, त्याने असे किती पैसे दे. मग बाजारात मिळते की ते 1500 रुपयाला बाजारात मिळते. 2 काही कार्यक्रम केले सुटून पडते. म्हणजे तुम्ही 4 काय तळला जवळ 3000 रुपये फिक्सच आहे. त्यात कमी नाही जास्त नाही. त्यात वेळाने जर कमी जास्त आहे, जरा दुसरं बाबा साईज मोठी आणि काय जर फरक म्हटला तर त्याला पण 3500 आहे. मग तुम्ही डायरेक्ट 1500 वरनं तुम्ही डायरेक्ट 3000 केला. 15 कसं होतं? मग त्याला झाली किती वर्षे? परत 2001 ला होते. 2001 तर परत 2000 येत होते मध्ये मध्ये. आता या वर्षात 3000 केले, जसा दर वाढलाय तसा. म्हणजे आज मला 2500 येत होते या 2 वर्षा पाठीमाग. 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आपले 15 ऑगस्ट 2026. या 2000 म्हणजे 26 वर्षात तुम्ही 3000 वाढव. कमीत कमी 2000 तर ठेवायला पाहिजे होतं. परवडा तर पाहिजे. 2000 तवा दर कसा होता ना, आता दर कसा आहे बघा ना तुम्ही. दर झालाय डबल. मी डबल बी वाढवलं नाही, मी 1000 रुपये वाढले ते. त्या होताला 15, आता त्याचा 4000 घ्याय पाहिजे त्याला. काय जोडीदार माझा एक बांधतो आता ह्याला आरेवाडीला आहे, पोरगा चांगलेच आहे, त्याला 4500 बांधते. बर बर बर. तुमच्या रेवनाळला एक बांधतो यार. त्या रेवनाळवाल्या सकाळीच फोन केला मला की 3500 देतो मामा तुम्हाला, मला जोड एक आहे का, ते गिरायक आहे माझ्याकडे सागडच लागलं. म्हणजे आताच्या जर शाहीर लोकांना हलकं गोंड कैताळ फिरवायला, वळी पिळवायला म्हणजे गोंड योग्य आहेत. त्या जुन्या चाली दमदार गडी होतं, मोठं होतं, मोठं बनवायला होतं. हे कैताळचं गोंड बनवायला योग्य आहे. आणि 3000 सुद्धा योग्य आहे का? 3000 देखील आता सध्या मागायला म्हटलं तर परवडत नाही. बर 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 बर. आणि हे म्हणजे नवीन पोरांना कैताळाचं गोंड योग्य आहे, हलक्या चालीला म्हणायला, ह्याला चालायला म्हणायचं. बर बर. चालतंय.
आपल्या एकदा पूर्ण संपूर्ण नाव सांगा बघू. माझं नाव धनाजी शिवाजी शेजोळ, गाव गाव कर्लाटी, तालुका कोटेमुगा, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर एकदा सांगा. 97-026-43-473. आणि आता सध्या रेवणाळ गावचे शायर आलेत बरोबर. हा त्यांना तुम्ही कैतळाचे गोंडे दिले होते. हा दिलं तर पहिले एकदा. किती वर्ष दिले होते, किती वर्ष 10 वर्ष झाले ते, 10 ते 12 वर्ष झाले ते. कसे होते सांगा बघू. ते ते बी असंच होतं, सेम असं सेम होतं. असंच होतं, पण जरा साईज बारीक मोठी होती, आता साईज बारीक आहे. मग त्यांच्याकडे चांगलं गोंडा असताना ते नवीन का घ्यायला लागले? ते आता काय तर ते आता नवीन पहिले जरा जुनं झाले, आता काहीतरी वरची जरा चमकी वेगळी आहे, त्याला वेगळी होती, त्याला वलनच्या सुताच होता, आता याला चमकीच्या सुताच आहे. मग हे जरा त्याने आता पटलं, ते आता जरा जुनं झाले. ते नवीन दिसायला कोणलाही माणसाला नवीन म्हटलं जरा फरक पडतोय की. बरं ते फोटो थिएटरला बघून मला बी जरा बरं वाटलं जरा. हा मग किंमत काय कमी जास्त नाही तेवढेच? किंमत तेवढीच, कमीत कमी नाही. बरं चालतंय. आपल्या या शेजूळ पाहुण्यानं आपल्या या यूट्यूब चॅनेलला थोडक्यात महत्त्वाची माहिती पहिल्यापासून म्हणजे आज जवळजवळ 30 वर्ष झाली या कैतळाचे गोंडे बनवत आले. जसं शायर जसे दमदार आहेत त्या पद्धतीने, आणि तुम्हाला कुठल्याही क्वालिटीने तुम्ही बनवू शकताय का? कुठल्या क्वालिटी तुम्ही काय सांगाल ते बैलाची चापकं बनवू शकताय? हा, बनवतो. काय सामान सांगा बघू. बैलाची चापकाला काय, त्याला चापकाला स्वतः लागते, आपला हाही स्वतःचा बनवायचा. चाबूक बैलाला काय जर दांडा पाहिजे म्हटला तर बाबा दांडा लावून देखील वादी दांडा, त्याची पण किंमत आहे. आणि नुसता चाबूक म्हटला तर 125 रुपये नुसता चाबूक बनवून द्या, आणि त्याला दांडा बिडून लावून द्यायचं म्हटलं तर 500 रुपये. आणि गळ्यातले बदाम बदाम पण गाठवतो की ते किती घेता? त्याला 150 रुपये. 150 रुपये का बदमाला? गळ्यातला 150 रुपयाचा बदाम. कंबरला जर बाबा आपल्याला त्याचा दोऱ्याचा करदोडा जर बनवून गाठवून द्यायचा म्हटलं ती 100 रुपये. म्हणजे जसे ऑर्डर दिल तसं तुम्ही बनवून देताय. तसा आणि वस्तू सुद्धा तुमच्याकडे 20-20 वर्ष वस्तू देखील ओरिजिनल. आता मी स्वतः जवळजवळ मला वाटतं 2016ला काहीतरी घेतलं. 10 वर्ष होऊन गेली. काय सुद्धा झालं नाही. 10 वर्ष झालेली. फक्त आता ते डिझाईन वेगळे आले आणि बारके आल्यामुळे जरा आता आम्ही वय झाले आमचं. त्याला कसं करतो तो, त्याच्यामध्ये मी ही टेक्निक घालत नव्हतो. ते पण माझ्या जरा मगात बसलं, जरा त्यात आता मध्ये माझी शायनिंग दिसायली म्हणताना हे घातलं. मग पहिल्याला हे नव्हतं. परत मी जरा बघून आपलं जरा दिमाग चालवून आपलं हे पण करायचं चालू केलं. परत मी हे बनवत नव्हतो, जर टाकत नव्हतो, नुसतं हेच बांधून. मग त्याच्यामुळे ते आता पैसे वाढणारच ना त्याला. बरोबर. जसं क्वालिटी तसं पैसा आहे तसं. मग आता तुम्हाला दिलं तेव्हा तुमच्याला हे नव्हतं, हे आहे का बघा तुमच्याला? नाही तुमच्याला. मग जरा मोठा आहे, जरा आतली चमकी नाही. सेम असंच आहे पण जरा मोठा आहे. परत ह्यातली ही डिझाईन नाही तुमच्याला पहिल्याला, आहे का तुमच्याला? मग याला जर तुम्ही म्हटलं आता एवढी किंमत कशी म्हटल्यावर मग कसं करायचं? बरोबर. त्याला गुदबिरी पण आहे ना तेवढी, बरोबर, कष्ट पण आहे तेवढं. आपले शेजूळ पाहुण्यानं आमचे गुरु बंधू थोडक्यात कैतळाची बदमाची चापकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.